हॅलो गाईज, नमस्कार. आम्ही आता दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात करू. आम्ही इथून निघालो आहे आता. बघू इथनं पुढं कोणते कोणते पॉईंट होतात ते डिस्कस करूया नंतरनं. सकाळी आम्ही दरम्यान 5:30-6च्या दरम्यान उठलो आहे. आता आवरले, 7 वाजले. निघतो आता आम्ही. आता आम्ही सगळे निघालो आहे नाश्त्यासाठी. बघूया हा साहिल दादा नाश्त्याला काय देतोय आपल्याला. हा ना. बघूया पोह्याच्या पलीकडे काय भेटतंय का दुसरं काय. बघू अजून आज काय काय दिसतंय घडतंय, कोणते कोणते डेस्टिनेशन आपण पाहतोय. हे इथं देवबाग बीचमध्ये एक छोटंसं मंदिर आहे, एक विठ्ठलाचंच आहे. बघूया कसं वाटतंय. आम्ही आमचा मस्त नाश्ता वगैरे उरकून निघालो होतो निवती बीचकडे. बघूया बोटिंगमध्ये आपल्याला कसला अनुभव येतोय. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण आलो आता देवबाग बीचला. बघूया आता इथूनचा प्लॅन काय आहे. इथून ठरले आमचं निमतीला जायचं. वेटिंग सुरू होती म्हणून आम्ही हा व्ह्यू बघायला आलतो. बघूया. खूप छान असे फोटो काढलेले आहेत, व्हिडिओज काढलेले आहेत. कॅमेराच्या बॅक साईडला एक दादा चालत चालले, ते असे बघताय, ते लुक देतात ते दादा. बघूया आपण कसं वाटतंय. चला आता आमच्या पुढचा प्लॅन बघूया काय घडतंय. 3 तासाची बोटिंग करून कोणता व्ह्यू भेटतोय चेक करूया. बघूया. नमस्कार. आता आपण निमती बीचला आता चाललोय प्रवासात. आम्हाला टीम वगैरे हा विषय काही नाही. आमचं माहिती द्यायचं काम आपण करत जाणार. तुम्हाला काय गाडी वगैरे म्हणायची झाली गाडी नाही बनवू शकताय. बघू आता काय होते पुढे. 1977 मध्ये 7वी शाळा सोडलेला माणूस आहे. वय वर्ष 10 असल्यापासून मी समुद्रात आहे. हा, आणि आता 64 वय आहे. मग लक्षात घ्या. तर आता इकडची जरा माहिती देतोय ती ऐकून घ्यायची आहे. तुम्ही लोकांनी आता ज्या गावामधून बोटिंग प्रवास चालू केलाय, या गावाचं नाव आहे देवबाग. हा मालवण तालुक्यामध्ये येतो. सुरुवातीला राईट साईडला उजव्या बाजूला आपल्या पुढे झाडांचा एंड आणि छोटस बीच दाखवलं जाणार. इथे देवबाग गाव आणि मालवण तालुका दोन्ही बी संपतंय. तसंच आपल्या डाव्या बाजूला लेफ्ट साईडला दिसणारा हा समोरचा वेंगुर्ला तालुका. ह्या नारळाच्या झाडीपासून वेंगुर्ला तालुका स्टार्ट होतो. वेंगुर्ला तालुक्यामधील पुढे पूर्णपणे दिसणारा नजराणा म्हणजे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत असलेला, इतिहासात असलेला हा भोगवे गाव आहे. हा भोगवे महाराष्ट्र शासनाने स्वच्छ म्हणून गौरवलेला भोगवे बीच आहे. बीचच्या जवळून आपण फिरणार आहोत. आलं का लक्षात. तर याला भोगवे गाव म्हणतात वेंगुर्ला तालुक्यात. हा लक्षात घ्या. आणि आपला प्रवास पूर्ण करून हा होता मालवण, हा वेंगुर्ला. आणि आपला प्रवास पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पाठीमागे डाव्या बाजूला या पाण्याच्या लेवलला हिरव्या कलरच्या झोपड्या किंवा बोटिंग राईड चालू दिसत आहेत. ही आपल्या देवबाग तारकर्लीची शान म्हणजे चारी बाजूला पाणी आणि मध्ये बीच. हा, तर हे सुनामी आयलंड म्हणून ओळखला जाणारा पॉइंट आहे. ऍक्च्युली सुनामीच्या वेळेला तयार झालेलं हे आयलंड नसून आता 2022ला तयार झालेलं आयलंड आहे. 2004ला सुनामी आली. 26 डिसेंबर 2004 इंडोनेशियाचा भूकंप, त्याच्या लाटांना नाव देण्यात आलं सुनामी म्हणून, आणि त्या गुजरात पर्यंत गेल्या. आता तुम्हाला संगमच्या मध्यभागी दोन्ही बाजूला वाळूची बीच आयलंड दाखवली जाणार. तिथे मध्य सेंटरला जे मोठं आयलंड होतं वाळूचं बेट, ते त्या लाटाने तुटलेलं. आणि हे बघा या बोटी चालतात. याच्या अलीकडे थोडासा लाल कलर जो दिसतोय हा पाण्याच्या लेवलला, इथे येऊन अडकले. हा, या बोटीच्या बाजूला समोर येते वेळी तुम्हाला दाखवली जाईल. समजलं. तर इथे तयार झालेलं ते आम्ही लोकांनी 2007 पासून ते डेव्हलप केलेलं. 2007 पासून 2022 पर्यंत तिथे जे 11-12 हॉटेल किंवा वॉटर स्पोर्ट राईड चालू आहेत, या सगळं इथे होतं. 2022ला 17 डिसेंबरला अचानक तोक्ते वादळ आलं दिवसा 2:40ला. हा, आणि त्याला ते बंगालच्या उपसागरातून आल्यामुळे मतलई वारे होते. ह्याच्यावरच्या लाटा ज्या उमटल्या त्या वाऱ्याने ह्याच्यावरची आयलंडवरची बऱ्याच प्रमाणात वाळू सरकली आणि पुढे गेली.
म्हणून आता ते झालेलं आहे. ओरिजिनल हे इथे आहे, लक्षात घ्या. तर आताच हे सुनामी आहे तर तो पाठीमागचा कुडाळ तालुका, कुडाळ तालुक्यामधला सिंधुदुर्गाचा चिपी म्हणून जो एअरपोर्ट झालाय तो त्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. झाडीच्या पाठीमागे जो छोटा डोंगर उगवलाय, हा डोंगराच्या उजव्या बाजूला आपली विमानं उतरवली जातात. चिपी एअरपोर्ट असा हा कुडाळ, वेंगुर्ला, मालवण 3 तालुक्याच्या मध्य भागातून वाहणारे आपण आता प्रवास करतोय. ही भारताच्या नकाशामध्ये पश्चिम महाराष्ट्रात दिलेली कर्ली नदी आहे. कर्ली नदी पण अस्तित्व तिथे खाडी आहे, खारं पाणी आहे. हा नदी हा प्रकार आमच्याकडे फक्त पावसाळ्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्यासाठी हे पूर्णतः गोडं पाणी होऊन जातं. एवढा आमच्याकडे पाऊस असतो. याचाच अर्थ काय तर आता आपण हळूहळू संगमच्या दिशेने चाललोय. संगम म्हटला की 99% पाण्याचा कलर चेंज दाखवला जातो, कारण ते गोड्या पाण्याच्या नदीचे असतात. इथे खाऱ्या पाण्याची खाडी असल्यामुळे आपल्या देवबाग 4 तारकर्लीच्या संगमला तुम्हाला पाण्याचा कलर चेंज बघायला भेटणार नाही. समजा याच्या अगोदर तुमच्यापैकी कोणी कुठच्या बोटीने फिरलं असेल आणि त्यांनी तो तुम्हाला दाखवला असेल, तो 100 नाही 200% चुकीचा असून वाळूचा कलर चेंज आहे. पाण्याचा कलर चेंज इथे नाही. दिवाळीच्या सीझनला अचानक जर कधी पाऊस पडला तरच इथे कलर चेंज भेटू शकतो. नाहीतर वाळूची बीच जी ओपन होणारी असतात संगमच्या मध्यभागी त्याचा कलर चेंज दाखवून तुम्हाला फसवलं जातं. आता मी सुद्धा तो तुम्हाला कलर चेंज दाखवणार आहे, पण तो पाण्याचा नसून वाळूचा आहे एवढं 100% खात्री करायची आहे तुम्ही लोकांनी. हा तर इथे कलर चेंज हा विषय नाही. जिथे लाटामध्ये आपली बोट हालायला डोलायला सुरुवात होईल तिथे आपला संगम ओळखायचा आहे, कारण ही सुद्धा खाऱ्या पाण्याची खाडी आहे. समुद्र सुद्धा खाऱ्या पाण्याचा, लाटा तिथे संगम. आलं का लक्षात? तसंच आपल्या लेफ्ट साईडचा जो तुम्हाला सांगितला जो भोगवे गाव आहे, या भोगवे गावचा हा जो डोंगर दिसतोय, या डोंगराला तुमच्यासारख्या टुरिस्टने क्रोकोडाईल पॉइंट असं नाव दिलेलं आहे. पूर्णपणे डोंगराला मगर माशाचा आकार वाटतोय असं सांगितलेलं आहे. इथनं मागत बघत गेलात मागून तर शेपूट दिसतोय, कणा दिसतोय, पाठ दिसते, पुढच्या नाळाच्या झाडामध्ये तोंड उघडल्याचा आकार दिसतोय. क्रोकोडाईल माउंटन व्ह्यू. आपण जवळून कदाचित फिरकणार आहोत, पण जवळ गेल्यानंतर काहीच वाटणार नाही तुम्हाला. नारळाची झाडं, क्रोकोडाईल माउंटन व्ह्यू, पूर्णपणे डोंगराला क्रोकोडाईल सेफ, लक्षात घ्या. तसंच तुमच्यापैकी कोणी बिग बॉस वाला शोकी असेल तर अंकिता वालालकरचं घर इथे आहे. या पत्र्याचे जे शेडी दिसत आहेत याच्या पाठीमागच्या नारळाच्या बागा त्यांच्या वैयक्तिक मालकी हक्काच्या आहे. हा 1, 2, 3 तिसऱ्या बागेमध्ये त्यांचा होमस्टे, वालालकर होमस्टे. अंकिता वालालकर बिग बॉस वाली सुरत जाऊन खेळायची ती, लक्षात घ्या. हा इथे आहे. आणि सिंगापूर आहे. तसंच हे समोर दिसणारं हॉटेल झाटीये काजू म्हणून जे प्रसिद्ध झाले त्यांचं आहे. रिव्हर क्वेस्ट म्हणून हॉटेल आहे, रिव्हर क्वेस्ट, लक्षात घ्या. हा जेवढा आहे बघू चला. चाललंय यांचं. काही तासानंतर आम्ही सगळ्यांनी बोटीवर जाऊन प्रत्येकाने फोटो काढले. बघू शकता तुम्ही. वेगळाच आहे थोडा. इकडे नाही तुला इकडे मग पटकन ना.
मान कापली. अशा प्रकारे आमचा निमती बीच करून आम्ही सिंधुदुर्ग फोर्टला पोहोचलो. सुमारे आम्ही 5:30 दरम्यान पोहोचलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. बघू शकता तुम्ही तिथं सगळे पर्यटक बघायला आलते. तिथं आम्हाला आमच्या टूर्स थ्रू आम्हाला गाईड पण प्रोव्हाइड केलता. मग तिथं थोडेफार आम्ही फोटो वगैरे क्लिक करून सगळा सिंधुदुर्ग फोर्ट पाहिला. सगळं पाहिल्यानंतर फायनली आम्ही बोट थ्रू आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. रात्रीचं काय मला कॅप्चर करता आलं नाही, त्यामुळं फक्त रोडचाच कॅप्चर केले. अशा प्रकारे आमची ट्रिप इथेच संपली. अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी पुन्हा प्रवास सुरू केला. 10:30च्या दरम्यान प्रवासाला सुरुवात केली. अशा प्रकारे आम्ही घाटात वगैरे प्रवास करत करत आम्ही आमच्या घरी पोहोचलो. ही माझी सोलो ट्रिप होती, त्यामुळं खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. माणसाने एकदा तरी सोलो ट्रिप करावी, त्याच्यामुळं वेगवेगळे असे अनुभव येतात, वेगवेगळी माणसं भेटतात, त्यांचे अनुभव आपले विचार एकमेकांसोबत कॉन्व्हर्सेशन करून खूप छान वाटतं. अशा प्रकारे आमचे 2 दिवस असे खूप छान गेले. एकमेकांसोबत राहून मजा मस्ती करून खूप धमाल अशी ट्रिप झाली. अशा प्रकारे इथेच ब्लॉग आम्ही संपवतो आहे. स्टे ट्यून, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.